मेरे आम तौर पे वाडी तांड्यामध्ये राहणाऱ्या भावांवर, मासेमारी करणाऱ्या कोळी भावांवर की आता तुमचं काही खरं नाही, प्रमाणपत्र तर आम्ही आता आमच्या दादागिरीने मिळवू, ती भीती, ते डर कुठेतरी नायनाट करण्यासाठी, त्या डरवर फवारणी करण्यासाठी ग्रामीण भागामधलं सांगायचं तर ह्यासाठी आम्ही आलो होतो। आणि ते डर जे होतं ते आम्ही साहेबांना सांगितलं। आम्ही म्हणालो की जिल्हा अधिकारी असतील, डेप्युटी कलेक्टर असतील, महसूलचे अधिकारी असतील, हे अधिकारी दबावाला बळी पडतात, हे अधिकारी एका विशिष्ट समूहाच्या मसल पॉवरला म्हणजे घाबरत आहेत, त्याचबरोबर मनी पॉवर, पॉलिटिकल पॉवरच्या आधारे या सामान्यातल्या सामान्य गावातल्या म्हणजे एकूण जो कष्टकरी समुदाय, घाम गाळणारा समुदाय, या समुदायावर कुठल्याच प्रकारचं त्यांच्या आरक्षणावर गंडांतर येऊ नये आणि म्हणून तुम्ही प्रथम दार्शनिकपणे ह्या गोष्टीचं गांभीर्य लक्षात घेतलं पाहिजे म्हणून आम्ही विनंती केली। तुम्हाला सांगतो माननीय सरकार हे ओबीसींचं सुद्धा आहे, सरकारने सुद्धा आहे, सरकारने स्पष्टपणे बावनकुळे साहेबांनी फोन लावला सर्वात वरिष्ठ अधिकारी यांना आणि त्यांना सांगितलं की ज्या प्रकारे फॅमिली ट्री असतो, फॅमिली ट्री म्हणजे पंजोबा, खापर पंजोबा, आजोबा हे सगळ्या वंशावळीतला जोपर्यंत कुणबी दिसत नाही तोपर्यंत जस्ट एका अफिडेव्हिटवर कोणी म्हणतंय म्हणून कारवाई होऊ शकत नाही किंवा एखादी मागणी पूर्ण होऊ शकत नाही प्रमाणपत्राची, तर त्या गोष्टी पूर्णपणे त्या चौकटीत आल्या पाहिजे, मागास संबंधातल्या चौकटीत आल्या पाहिजे। आम्ही माननीय मंत्री महोदयांना अवगत केलं की भारताच्या सर्वोच्च न्यायालयाने जयश्री पाटील विरुद्ध मुख्यमंत्री महाराष्ट्र राज्यामध्ये कुणबी आणि मराठा डिस्टिंक्टली वेगळे वर्ग आहेत म्हणून आम्ही त्यांना सांगितलं। त्याचबरोबर आम्ही माननीय मंत्री महोदयांना अवगत केलं की रूल 2012 अंमलात आलेला आहे सर्टिफिकेट देण्यासंदर्भातला आणि त्या रूलचं सुद्धा कोणत्याच प्रकारे हनन झालं नाही पाहिजे, त्या रूलचं जे आहे त्या रूलला प्रोटेक्ट झालं पाहिजे। त्या रूलचं प्रोटेक्ट होणं म्हणजे माझ्या कोळी भावांचं प्रोटेक्ट होणं आहे, त्या रूलचं प्रोटेक्ट होणं म्हणजे माझ्या जे गोसावी भाऊ आहेत माझ्या गोसावी भावांचं प्रोटेक्ट होणं आहे, त्या रूलचं प्रोटेक्ट होणं म्हणजे जे नाहीत त्यांना प्रमाणपत्र द्या म्हणणं हे रूलचं प्रोटेक्शन नाही आहे, हे आम्ही स्पष्टपणे सांगितलेलं आहे। माननीय मंत्री महोदयांनी 3 दिवसामध्ये अत्यंत महत्वाची गोष्ट मी आपल्या माध्यमातून शेवटच्या माझ्या तांड्यावरल्या याडीला सांगत आहे, माझ्या शेवटच्या याडीला सांगत आहे, माझ्या धनगर भावाला सांगत आहे जो की नाही अत्यंत रानावर आणि तुम्हाला सांगतो माळावर आहे की आज महसूल मंत्री महोदयांनी आणि उपसमितीचे अध्यक्ष जे बावनकुळे साहेब आहेत, जे त्यांच्याकडे मला वाटतं पहिलंच निवेदन आलं असेल, ही पहिलीच बैठक झाली असेल, त्यांना मला सांगायचंय की 3 आठवड्यामध्ये महसूल मंत्री महोदयांनी स्वयंस्पष्ट अहवाल मागितलेला आहे आणि म्हणून माझं म्हणणं आहे की अधिकाऱ्यांना, महसूलच्या अधिकाऱ्यांना तुम्ही या बाबीचं गांभीर्य लक्षात ठेवा। भारतीय संविधानाचे आर्टिकल 14, 16, 15चं गांभीर्य लक्षात ठेवा आणि कुणी जर म्हणत असेल मी अमुक मोठा आहे, मी तमुक मोठा आहे, मी जिल्हा परिषदचा अध्यक्ष होतो, मी तमुक होतो, अमुक होतो, तर बळी पडून जरंग्यासारख्या वृत्तींना घाबरून कोणी प्रमाणपत्र देऊ नये आणि तेच डर मिटवण्यासाठी आज आम्ही आलो होतो। आणि ते डरच्या संदर्भानं म्हणजे जसं एखादा आजार येतोय शेतीवर, पिकावर, त्यावेळेस जसं फवारणी केली जाते त्या प्रकारच्या डरची फवारणी आम्ही आज माननीय महसूल मंत्री महोदयांकडून करून घेतलेली आहे। मला असं वाटतंय की एक मोठी उपलब्धी आहे। आम्ही आजची नोटीस दिलेली आहे मंत्री महोदयांना, मंत्री महोदयांनी मार्क केलेलं आहे, आम्ही मंत्री महोदयांना विनंती केलेली आहे की याच्यामध्ये तातडीने कारवाई नाही झाली तर ह्या पुढचे पावलं सुद्धा आमचे न्यायालयीन पावलं असतील हे सुद्धा आज आम्ही या नोटीस मधून अवगत केलं। म्हणजे तुम्ही न्यायालयात जाणार असं म्हणत छगन भुजबळांसोबतच 3 दिवसामध्ये स्वयंस्पष्ट अहवाल द्यायला सांगितलेला आहे या शासन निर्णयाच्या आधारावर प्रमाणपत्रांच्या बाबतीमध्ये। आणि आता राहिला प्रश्न न्यायालयात जाण्याचा, आज आम्ही सरकारच्या न्यायालयात आलो, आज आम्ही महसूल विभागाच्या न्यायालयात आलो, आज आम्ही उपसमितीच्या न्यायालयात आलो। कारण लक्षात ठेवा ज्या वेळेस मराठ्यांच्या बाबतीमध्ये, ज्या वेळेस कुणबीकरणाच्या बाबतीमध्ये कुणालाच बोलवलं जात नाही, कुणाशीच चर्चा केली जात नाही, राधाकृष्ण विखे पाटील तर आता पोलीस
खाते त्यांच्याकडे की काय असं मला वाटायला लागलंय. त्याचं कारण सांगतो की माननीय सर्वोच्च न्यायालयाने अमित शहानी विरुद्ध सरकार या शासन निर्णयामध्ये स्पष्ट सांगितलेलं आहे की कोणत्याही नुकसान झालेल्या गोष्टीतले गुन्हे मागे घेऊ नयेत. परंतु काय कुणास ठाऊक काय झालंय राधाकृष्ण यांना काय झालंय कुणास ठाऊक. ते आता स्पष्ट सांगायला लागले पोलिसांना की 5 लाखाचे गुन्हे मागे घ्या. अहो राधाकृष्ण, तू एकतर तुमची सँटिटी तुमच्या पदाची तुम्ही तिथे राहू शकतात का? कारण एक्झिक्युटिव्ह पोझिशनवर तुमच्यावर आपराधिक गुन्हा झाल्याच्या नंतर तुम्ही तिथं राहणं कितपत योग्य आहे? जर तो तशा प्रकारचा अपराध न होता केवळ आरोप होतो त्यावेळेस धनंजय मुंडेंना पाय उतार व्हावा लागतो, त्यावेळेस भुजबळ साहेबांना पाय उतार व्हावा लागतो. पण तुम्ही तर स्वार होतात. तुम्ही तर आता गृह खातं सुद्धा तुम्ही हातात घेतलं की काय असं दिसतंय. तुम्ही तर आता म्हणजे ते काय शिरसाट समाज कल्याण मंत्री आहेत की नाही की आता मला ते प्रश्न पडलाय. ते सुद्धा समाज कल्याणच्या बैठका आणि समाज कल्याणचे शासन निर्णय होताना तरी शेड्यूल कास्टमध्ये जन्माला आलेले शिरसाट मधून त्यांना तुम्ही बोलवत नाहीत का? असा प्रश्न सुद्धा मी उपस्थित करतो. हे उपस्थित केलेल्या प्रश्नांची उत्तरं तरी राधाकृष्ण विखे पाटील देतील उजळ माथ्यानं, आणि जर दिलं नाही तर राधाकृष्ण विखे पाटील स्टेप डाऊन होतील एवढी मात्र आज या क्षणी अपेक्षा आहे. मात्र मनोज जरांगे पाटील असं म्हणतायत की छगन भुजबळांनाच आता जेलमध्ये टाका. कसं बघता या सगळ्या वक्तव्य? मनोजला हे माहित असायला पाहिजे. मनोज कसं आहे माहित आहे का? मनोज स्वतःचे धंदे जेलचे असतील रे बाबा. अरे रेतीची बरास मोजायचे धंदे सगळ्याचे नसतात. त्याच्यासाठी फुले शाहू आंबेडकर वाचावं लागत असतं रे. त्याच्यामुळं मनोजचे धंदे रेती टिप्पर आणि काय काय असतंय. त्याच्यामुळे त्याला जेलची हवा. मनोजला त्या पोलीस अधिकाऱ्यांना जी मारहाण झाली होती ना त्या प्रकरणाला सोडणार नाहीत. आणि कोणतंच प्रकरण ज्याच्यामध्ये हिंसा आहे, ज्याच्यामध्ये एसटी महामंडळातील बसेस फोडलेल्या आहेत, असं एकही प्रकरण गॅरंटी देतो, डंके की चोट पे सांगतो, एक प्रकरण तर मागे घेऊन दाखवू द्या. त्यानंतर राधाकृष्ण विखे पाटलांना नावानिशी न्यायालयामध्ये बोलवण्याची विनंती करू. कारण ज्यावेळेस सर्वोच्च न्यायालय सांगतायत त्यावेळेस आर्टिकल 144 भारतीय संविधानाच्या ते राधाकृष्ण विखे पाटील आहेत म्हणून त्यांना लागू होत नाही असं नाही. राधाकृष्णनना सुद्धा हे लागू आहे. आणि त्यामुळं हे राजीनामा तर दिलाच पाहिजे. पण आता कसं आहे, आम्ही बाबा ढोबळ बोलणारे निसाक म्हणत नाहीत, परंतु त्यांनी शहाणे म्हणून तरी राजीनामा दिला पाहिजे. एक मिनिट सर, राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांची आज भेट झाली आणि कुठेतरी युतीची चर्चा ही होताना दिसते आहे. दोघं महापालिकेमध्ये एकत्र येतील असं सगळं काही चित्र जे आहे ते सध्याला उभं दिसत आहे. कशा प्रकारे बघताय या दोघांचं? कसं आहे, महाराष्ट्रात काही गोष्टी अशा म्हणजे तुम्ही पत्रकार बोलायला लावता म्हणून बोलणं आवश्यकच आहे. कसं आहे की आज राज ठाकरेला मी एका चॅनलवर बोलताना पाहिलं की म्हणे ते जरंगेच्या आंदोलनाचं काय झालं. अरे बाबा, राज ठाकरे ज्या दिवशी जरंग्या मुंबईमध्ये होता, आम्ही गठोडं बांधून गोधडी गुंडाळून त्याला जा म्हणून कोर्टात गेलो, त्यावेळेस तुम्ही काय हाताची घडी तोंडावर बोट होतं की काय? ते गेले की आपले बोलवले पत्रकारांनी एंटरटेनमेंट. त्याचबरोबर आज राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे एकत्र आलेत ना. बघा, मी नेहमी म्हणत असतो 2 मेरिट होल्डर स्टुडंट्स मधल्या मार्क्सच्या आधारे प्रवेश निश्चित होतात. 2 राजकीय नापास माणसाच्या आधारावर कोणतेही राजकीय यश येत नसतं. हे वेगळं सांगण्याची गरज नाही. मी माननीय प्रकाश आंबेडकर साहेबांचं अभिनंदन करतो की ज्या प्रकारे काश्मीरमध्ये ज्या प्रकारे आपल्या याच्या संदर्भाने देशाच्या